आपण हे स्टेट ब्रिज वरती आहोत। स्टेट ब्रिज मध्ये हे 4 पायलॉन आहेत। 4 पायलॉन 182 मीटर हाईटचे आहेत। या रस्त्यापासून या ब्रिज वरून 182 मीटर एवढ्या हाईटचे हे पायलॉन आहेत। आणि ज्या केबल्स आहेत सगळ्या दोन्ही 4 पायलॉनला मिळून 240 केबल्स लागलेले आहेत। हा एक अत्याधुनिक ब्रिज आहे आणि या ब्रिज मध्ये जे काही सौंदर्य आहे, जे काही अभियांत्रिक कौशल्य आहे ते पुरेपूर ओतलं गेलेलं आहे। इथून आपल्याला दिसतंय की मुंबई आणि पुणे अशा संदर्भात हे खरे तर मुंबई पुणे आपण जुळे शहर म्हणतो जवळपास, तसेच हे जुळे बोगदे आहेत। अशा दृष्टीने 4 पायलॉन फार मोठे संरक्षक असल्यासारखे, या ब्रिजचे संरक्षक असल्यासारखे, या ब्रिज या सगळ्या गोष्टींवरती आधारित हे तंत्रज्ञान आहे जे आपल्याला सुखावं आहेच, परंतु भव्यता आणि दिव्यता या पायलॉननी दिसते आहे। आणि त्याला लागलेल्या केबल्स ह्या पूर्ण ब्रिजचा तोलून घेतलेले या केबल्स आहेत। सिंगलिंग वरील बोगद्यातून प्रवास करताना जर काही आपत्काल आला आणि कदाचित जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी जो काही एक्झिट दिलेला तो हा आहे। बोगद्यामध्ये प्रत्येक जवळपास 100 मीटर वरती अशा पद्धतीची उपाययोजना केलेली आहे। हा रस्ता आपल्याला जर काही आपत्काल आला आपली सुटका करून घेण्यासाठी किंवा ज्या पद्धतीने पाठीमागे परत जायची वेळ आली तर त्यासाठी फार उपयुक्त आहे। तसंच आपण बघायला गेलं तर इथे SOS लिहिलेलं आहे। जर अशा पद्धतीचा आपत्काल आपल्या बाबतीत आला आणि आपल्याला मदतीची गरज आहे तर अशा वेळेला हे बटन इथे जाऊन दाबल्यानंतर तिथे ती नियंत्रण कक्षात लगेचच त्याची सूचना जाते आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये या इकडे तुमची सुटका करण्यासाठी ज्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे, एखादी गाडी किंवा त्या संदर्भातले कर्मचारी इथे हजर राहू शकतात, अशा पद्धतीची ही उपाययोजना आहे। आणि तशाच पद्धतीने आपण पुढे जर गेलो की जर एनकेन प्रकारे जर गाडीला आग वगैरे लागली तर इथे फायर एक्सटिंग्विशर आहे की जे छोटी मोठी आग विझू शकेल आणि तात्काळ त्याच्या बाबतीत उपाययोजना करू शकतील। अशा पद्धतीची ही अत्याधुनिक आणि अग्निसुरक्षेच्या दृष्टीने गरजेची गोष्ट इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने या समोर पाहिलं तर आपल्याला हा कॅमेरा दिसेल जो सर्व अँगल मधून तिथे येणाऱ्यांच्या बाबतीत, प्रवाशांच्या बाबतीत नोंद ठेवू शकेल। त्याच्यामध्ये गाडीचा नंबर आणि काही प्रमाणात प्रवासी दिसू शकतील। त्याच्यावरती आपण पाहिलं तर जे आता 2 दिवसात त्याचं उद्घाटन आहे, लोकार्पण सोहळा आहे, तर त्या दरम्यान त्याचे स्पीकर आहेत। त्या स्पीकर मधून ते ध्वनिक्षेपक फक्त सूचना देण्यासाठी करण्यात आलेले आहेत की प्रवाशांना जर काही सूचना देण्याची वेळ आली तर त्या संदर्भात ते तिकडे ध्वनिक्षेपक आहेत। त्याचबरोबर समोर आपल्याला दिसतात की ते इंडिकेटर स्पीड नियंत्रण किती असायला पाहिजे या संदर्भात सांगितलेलं आहे। म्हणजे 100 स्पीडची ती लेन आणि 80 स्पीडची ही लेन, अशा पद्धतीने प्रवाशांना खूप मार्गदर्शनपर त्या गोष्टी होत असतील। या अप्रोच रोडच्या नंतर आपण जरा पुढे आलो की जर समजा एखाद्या वेळेला खूप मोठी आग लागली तर इथे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामधून जर ती आग लागली मोठ्या प्रमाणात तर ती गाडी जर इथे अशा पद्धतीने आली किंवा इथे ह्या जागेवरती अशी 100 मीटर वरती जवळपास सगळीकडे तशी उपाययोजना केलेली आहे। त्याच्यामधून पाण्याचे फवारे आणि फोम गाडीच्या त्या पूर्ण स्पॉट वरती पडून आपल्याला त्याचं अग्निशमन केलं जाईल, अशा पद्धतीची ही उपाययोजना आहे। तशाच पद्धतीचे स्प्रिंकलर सुद्धा तुम्हाला इकडे लावलेले दिसतील। म्हणजे कोणत्याही प्रकारे गाडीला आग लागणं
किंवा आगीसारखी घटना घडणं याच्यासाठी सगळी पद्धतीची उपाययोजना केलेली आहे. आणि अगदीच आपण पाहिले तर पुढे प्रत्येक जवळपास 50-50 मीटरवरती ते एक्झॉस्ट फॅन्स केलेले आहेत. ते एक्झॉस्ट फॅन्स आपल्याला वायुविजन म्हणजे अर्थातच माणसांना प्रवाशांना श्वासोश्वासाचा त्रास होऊ नये यासाठी ते आहेत आणि त्याच्यातून हवा खेळती राहण्याचा प्रयत्न आहे. आपण या ज्या टनेल खाली ज्या बोगद्याखाली आहोत या बोगद्याच्या वरती बरोबर लोणावळा तलाव आहे. हा लोणावळा तलाव तुम्हाला प्रश्न आणि आश्चर्य कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. ह्या तलावाचं पाणी मग खाली कसं नाही, परंतु 150 मीटर खोल हा बोगद्याच्या आणि तलावामधलं अंतर आहे. त्यामुळे पाणी तिथे गळणार नाही अशा पद्धतीचा जैविक शास्त्रज्ञांनी सुद्धा दावा केलेला आहे. आणि तशा पद्धतीने जर यदाकदाचित अशा काही गोष्ट घडणार असेल त्यासाठी सुद्धा एका वेगळ्या प्रकारचं कोटिंग इकडे केलेलं दिसतंय की ज्याच्यामधून पाणी पाझरणारच नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची यंत्रणा वापरण्यात आलेली आहे, चांगल्या पद्धतीचं मिश्रण वापरलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या पद्धतीचा कोणताही धोका तिथे संभवत नाही. संपूर्ण टनेल आपण पाहिल्यानंतर या बोगद्यात प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पद्धतीचं आपल्याला घुसमट होत नाही आणि त्या पद्धतीचं आपल्याला ज्या बोगद्यामध्ये सर्वसामान्यपणे गेल्यानंतर आपल्याला थोडासा अडथळा होतो, श्वासोश्वासाचा अडथळा होतो आणि इतर मर्यादा पण असतात, तशा या मर्यादा नाही आहेत. कारण इकडे जर पाहिलं तर संपूर्णपणे ड्रेनेज सिस्टमचा उपयोग कसा केलाय तो बघा. ही ड्रेनेज सिस्टम पाणीच इकडे येऊ देत नाही आणि पाणी इथे साठणार नाही. पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने कसा होईल यासाठी या ड्रेनेज यंत्रणा केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या पद्धतीचं नियोजन केलेलं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर इकडे वापरलेली रंगसंगती आणि जी काही रोषणाई आहे, लाईट्स आहेत, ते नैसर्गिक वापर करून आणि नैसर्गिक हवामानाचा वातावरणाचा अंदाज घेऊन ते सगळं केलेलं आहे की कोणत्याही पद्धतीचा गाडी चालकाला कशाही पद्धतीचा धोका संभवू नये. तर आपण ह्या बोगद्याबद्दल जी काही गोष्ट पाहिलेली आहे, अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल की प्रत्येक ठिकाणी जसं समोर दिसतंय की आपल्याला कोणत्या पद्धतीने पुढे जायचं नाही, ओव्हरटेक करायचं नाही किंवा सरळ जायचंय, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्वयंस्पष्ट जे दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावलेले आहेत त्याचाही वापर प्रवास करताना होऊ शकतो. कारण इथे कोणत्याही पद्धतीची भाषेचा प्रश्न आलेला नाही. कारण रहदारीची आणि वाहतुकीची भाषा ही चिन्हांची भाषा असते. त्याचं प्रकर्षाने इकडे वापर केलेला आहे की ज्यामुळे कोणालाही वाटेल की कोणत्या पद्धतीचं वाहन चालन केलं पाहिजे, किती गतीने केलं पाहिजे आणि कोणत्या लेन मधून केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण रांगेतून गेलं पाहिजे या संदर्भातली वाहतूक आणि रहदारी या बोगद्यातून होणार आहे. आणि या बाबतीतला वेग मर्यादा इत्यादीचाही वापर ठिकठिकाणी दिशादर्शक मार्गदर्शक फलकावरती केलेला आहे.